भरपूर खाएंगे कथा में सोएंगे। परत परत हा परत परत हा परत भरपूर खाएंगे कथा में सोएंगे। पहा तुमची पिढी हे नवसाची पिढी घरी गेले त्यांचे दृष्ट काढा। अरे राधे राधे गाएंगे शाबा शाबा गाएंगे। मन चल रे मन चल रे वृंदावन धाम राधे राधे गाएंगे। हरि राधे राधे गाएंगे श्यामा श्यामा गाएंगे। राधे राधे गाएंगे श्यामा श्यामा गाएंगे। क्या बात है पुरुष मंडली भक्त पुरुष मंडली राधे राधे गाएंगे श्यामा श्यामा गाएंगे। राधे राधे गाएंगे श्यामा श्यामा गाएंगे। राधे राधे गाएंगे श्यामा श्यामा गाएंगे। कमीत कमी 50 म्हातारे किती एवढे आले त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा। तुम्हाला धन्यवाद। गावात काय एवढेच माणसं नाहीत, खरी माणसं तिकडं कळतात। कुठं खरी माणसं ह्या पलीकडल्या प्रांगणामध्ये कळतात। वाडगाव मध्ये माणसं किती। उद्या मी पंक्तीलाच येतो, उद्या मी पंक्तीला येतो आणि व्हिडिओ करतो। व्हिडिओ एक सांगू, जो कथा श्रवण करून अन्न घेतो त्याच्याकरता प्रसाद आहे, आणि जो कथा न ऐकता अन्न घेतो त्याच्याकरता ते जेवण आहे। आणि म्हणले तुम्ही सर्वजण प्रसाद घेताय अन्न घेत नाहीत। म्हणले प्रसादाने काय होतं? म्हणले प्रसादे सर्व दुःखानाम। म्हणले प्रसादाने सर्व दुःख समाप्त होतात। म्हणून एरवी शिरा केल्यानंतर त्याला कोणी प्रसाद म्हणत नाही। आणि तो शिरा जर सत्यनारायणाची पोथी वाचली तर मग कोणी शिरा घ्या म्हणत नाहीत। मग काय म्हणतात? काय म्हणतात? का बरं? एरवी बी शिराच असतो आणि त्या दिवशी बनवलेला बी शिराच असतो, पण त्याला प्रसाद का म्हणतात? म्हणले तो पोथी वाचल्यानंतर काय होतो? म्हणून कथा ऐकून जो खातो तो काय खातो? प्रसाद। आणि खाऊन जो घरी झोपतो तो झाडू आहे का?
झाडू आहे दृष्ट काढायला. वा वा, यांच्या करता बी टाळ्या वाजा. बिचारे कसे बसले मस्त. एवढे बिचारे आले. मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला सर्व मुलांना घेऊन या, छोट्या छोट्या मुलांना. आता ज्यांचे आले त्यांना त्यांना धन्यवाद, ज्यांचे नाही आले त्यांना डबल धन्यवाद. का म्हणताल तुम्ही डबल धन्यवाद? याचं कारण असं आहे, म्हातारपणी त्याने जर घरातून बाहेर काढून दिलं की बोंबलत माझ्याकडे यायचं. ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी कळाल्या पाहिजे. मुलगा वयाला गेला की मग महाराजाकडे, महाराज तो बिघडलाय. त्या महाराजाचाच एक बिघडलेला आहे. या वयामध्ये इथं घेऊन येण्याची जिम्मेदारी तुमची. ज्यांचे आले त्यांना धन्यवाद, ज्यांनी घरी ठेवले त्यांना डबल धन्यवाद. कारण तुम्हाला हा सभामंडप पुरणार नाही. कधी कधी त्याला एक शेंबडी भेटली, सॉरी बायको भेटली, असं होतं वयाच्या मानाने. शास्त्र म्हणतं वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलाला चुकलं की दंड द्या. शास्त्र म्हणतं 5 ते 12 जर उदंड होऊ लागला तर मार द्या. आणि 12 ते 24 या वयामध्ये म्हणले मुलाला मारू नका. 12 ते 24 मुलाला कधीच मारायचं नाही, हे कायम लक्षात ठेवा. 12 ते 24 या वयात मुलाला जर मारलं की मुलगा वायाला गेला. आणि 5 वर्षाच्या पासून पुढं 12 पर्यंत त्याला जर जाऊ द्या लहाने, जाऊ द्या लहाने, जाऊ द्या लहाने, जाऊ द्या लहाने म्हणून सोडून दिलं का त्याने मोठं कांड केलं. या वयात दंड द्या, या वयात त्याला मारा. 12 वर्षाच्या पुढे मारायला नाही सांगितलं. किती ऋषी मुनीने लिहून ठेवलं पहा. काय सांगितलं मी? कुठं होतो आपण? कुठं होतो? स्वाहा का म्हणतात? आता गणपती बाप्पा मोरया, मोरया का म्हणतात? बरं आणखी जवळ येऊन विचारू, गणपती बाप्पाची आरती कोणी लिहिली? गणपतीची आरती कोणी लिहिली? सुख करता दुःख हरता, रत्न खजित डायरेक्ट लंबो. धन्यवाद, तुम्हाला भी धन्यवाद पेड्यांनो. गणेशाची आरती कोणी लिहिली? आणि महाराज ही आपल्या धर्माची सगळ्यात मोठी हानी आहे. बरं तुम्हाला हा विनोद वाटत असेल, याच्यासारखी मोठी हानी नाही. रोज गणपतीची आरती प्रत्येकाच्या घरात होते. आणखी गणपतीची आरती कोणी लिहिली हे जर माहिती नसेल तर त्या गणपतीला किती मोठं दुःख होत असेल. मी सांगणार नाही कोणी लिहिली ती. आता तुम्ही घरी गेल्यावर शोधा, मला त्याचं उत्तर उद्या द्या. मी आज नाही सांग. का सांगू मी? तुम्ही काय आज गणपतीची आरती म्हणतात का?
ज्यावेळी आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो त्यावेळी मोरया का म्हणतो असं जर कोणी विचारलं तर याचं काय कारण आहे, मोरया म्हणायचं काय कारण आहे? म्हणले असं वर्णन आहे, एक गणपतीचे महान भक्त ज्यांचं नाव मोरया गोसाई. काय नाव होतं? मोरया गोसाई. हे गणपती बाप्पाची आराधना करायचे आणि गणेशाने एक दिवस प्रसन्न होऊन दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर मोरया गोसाईला म्हणले काहीतरी माग माझ्याकडे. त्यावेळी महाराज डोळ्यातनं अश्रू धारा वाहू लागल्या. गणेशा म्हणले काय करायचं मागून? मुलगा मागू तर म्हणले नाशवान आहे, संपत्ती मागू तर म्हणले नाशवान आहे, माझ्या बरोबर येणार काही नाहीये आणि मला जेवढं पाहिजे तेवढं तर मला मिळतंय. 10-5 घरी जोडी घेऊन जातो, लोक पीठ देतात, सुंदर भोजन करतो, पोटाला जेवढं पाहिजे तर तेवढं गणपती बाप्पा तुम्ही दिलंय, मला आणखी काहीतरी पाहिजे. म्हणले काय पाहिजे? म्हणले ज्यावेळी तुमचं नाव निघल त्यावेळी तुमच्या नावाबरोबर माझंही नाव आलं पाहिजे. म्हणून गणपती बाप्पाने वरदान दिलं, तुझं नाव मोरया गोसाई, मी तुला वरदान देतो, महाराष्ट्रात आता कोणीही गणेशाचं नाव घेतलं की माझ्या नावाबरोबर तुझं नाव घेतील. म्हणून गणपती बाप्पा हे मोरया नावाचे गोसाई होते, म्हणून गणपती बाप्पा मोरया. आता तिसरं सांगू, घोड्यावर का बसतात? सांगू एक सांगू, अशी जर बारीक बारीक कथा सांगत गेलो ना तर कमीत कमी 6 महिने देवी भागवत करायला लागणार आपल्याला. किती महिने? 6 महिने. जमतंय का मग? बरं होईल 6 महिने एकाच गावात, माझी लई पळपळ होती. एवढी जर बारीक बारीक कथा सांगत गेलो ना तर 6 महिने लागतील. आणि एक सांगू, मला बारीक बारीकच सांगायला आवडतं, अशी उड्या मारायला नाही आवडत. म्हणून बिलकुल आता टेन्शनच गेलं. 6 महिने इथंच राहायची व्यवस्था. आमचे सचिनराव खंबीर आहेत, तिथं वाटत पाहून कधी येतात कधी येतात कधी येतात. गावात पोहोचेपर्यंत सचिनराव 3-4 फोन कधी येतात कधी येत आहेत. आता काय करावं नेमकं, यायला अशी गडबड आहे. डबल कथा असल्यामुळे तुम्ही म्हणाल महाराज मग डबल का घेता? तर काय करू, मी जवळपास 10 वर्षापासून एका गावात कथा करतो. मी किती 10 वर्ष. मी प्रत्येकाला सांगून वैतागलो. आता बाबा महाराज बदला, 2-3 वर्ष दुसऱ्याला बोलवा, मला जरा नाही ऐकत लोक, काय करू? म्हणून एवढं पळावं लागतं. दुसरा काही हेतू नाही बरं पळण्यामागचा. पळणायला काय माग ना, पळायला माग, ज्याला माग पुढं आहे त्याला पळणं ठीक आहे, मला माग ना पुढं फुपाटा. या पळण्यामागचा हेतूच हा आहे फक्त. म्हणून ही धावपळ करायला लागते. बरं झालं आता 6 महिने टेन्शन गेलं. घोड्यावर नवरदेव का बसतो याची पुराणामध्ये कथा आली. ही कथा तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच ऐकत असाल. कोणी ऐकलेली आतापर्यंत घोड्यावर नाही? म्हणून विस्ताराने सांगतो. आता वाजू द्या 2, काय होत नाही. उद्या जर योग आला जर बाबा असले तर माझी इच्छा आहे रामगिरी बाबांचं एकदा दर्शन घ्यायची. असल योग तर म्हणून 2 वाजेपर्यंत नाही सांगणार. 2 वाजेपर्यंत जर जागलो तर उठण कधी, तिकडे जाईल कधी. तुम्ही जोपर्यंत जांभळ्या देत नाही तोपर्यंत सांगतो. जांभळी दिली
आरती सुरू. जांभळी बिलकुल द्यायची नाही बरं. जरी आली तरी स्वतःच्या स्वतः तोंडात मारून घ्यायची. मला दोन गोष्टीचा अति राग येतो, एक जांभळी आणि दुसरी झोप. कथे झोपायचं नाही, जांभळी द्यायची नाही, बिलकुल नाही. जोपर्यंत मन लागतंय तोपर्यंतच बसा. मन नाही लागलं की उठून, आता तुमची इच्छा आहे मला माहिती उठून उभं राहायचं, पण थोडं थांबा. तुमचे गुडघे दुखा लागले, गुडघे दुखा लागले तुमचे, मग कम असं असं करत नाही. तुमच्या मनात माझं लक्ष नाही का तुमच्याकडे? तुमचे पाय दुखतात का? आणि तुमचे जर पाय दुखत असेल तर तुमच्या पायाला समजवा, जे महाराज कथा सांगतात ते दुपारी 3.5 तास बसलेत, प्रवास करून इथं आलेत, इथं आले की जेवले की लगेच बसलेत, मग त्यांचे बी पाय आहेत आणि माझे बी ऐकते गुडघे तुमचे ऐकते ना. शाळेत बसायला बेंच का खालीच बसतात, त्याच्यामुळे खाली बसायची अडचणी. घरात खुर्च्या, शाळेत. आणि जेवढं जेवढं विज्ञान प्रगत होईल तेवढं तेवढं माणसाचं आयुष्य कमी होईल, तेवढे तेवढे माणसं कमजोर होतील. यांना शाळेत सुद्धा काय आता बसायला, घरी घरातून उठला का गाडीला किक मारतो, डबा घेऊन शेतात. डबा घेऊन सुद्धा माणसं पै पै. पूर्वीचे माणसं खायला घरात होते आणि जायला बाहेर होते. आता खायला बाहेर आणि जायला ज्याला कळालं त्याला धन्यवाद. पूर्वीचं गणित वेगळं होतं, आताचं गणित वेगळं आहे. चालायची सवय हळूहळू कमी झाली आणि स्टाईलची फरशी आल्यामुळे गुडघे, ही स्टाईलची फरशी बसूस तर अशी स्टाईल मारत होती आणि स्टाईलची फरशी झाली आणि आता पुसू पुसू परेशान. आता म्हणते पहिलंच बरं होतं ना. ह्या बाबाला काही काम, तुलाच काम नव्हतं, बाबाला काही नव्हतं. ते तर म्हणत होता शेणाचं सारायचंच बरं. गुडघ्याचे आजार कधीपासून वाढले इमानदारीने सांगा, कधीपासून वाढले? स्टाईल फरशी आल्यापासून. आणि जोपर्यंत स्टाईल फरशी नव्हती तोपर्यंत तुम्ही यांना झोपू देत होत्या. सारखं रडगाणं, आणा ना फरशी, जा ना वैजापूरला. आता टाकली ही बसती दिवसभर पुशीत, पाली सारखी घरात. सॉरी, 12 वाजले तरी जेवायला मिळाला का? पूर्वीच्या माता मावल्या 9 साडेनऊ ला जेवून मोकळ्या. दिवसभर शेतात काम करून घरी आल्या की पुन्हा काम, स्वयंपाक झालं, जेवल्या, झोपल्या. ही दिवसभर नुसती फरशी पुसते. आणि हा बिचारा वैजापूरून आला का, अरे तुला काही काम आहे का नाही म्हणे, घरातच 12 वाजले, जाय ना शेतात. आता त्याला काय माहिती की काय परेशानी बिचारीची. म्हणून देवाने जे जे दिलंय ना त्याच्यात समाधान माना. ज्याचं शेणाचं सारायचं घर आहे त्याचे महाराज गुडघे नाही म्हणजे नाही दुखणार, नाही दुखणार. आणि तुम्ही शेणाचे सारायचे टाळ्या वाजवले तरी घर ठेवणार. तुम्ही माझ्यासारखे 400-500 महाराज उकळून पेलेले. माझं वयच तुमच्या मुलाच्या वयापेक्षा कमी वय असेल. तुम्ही काय कमी महाराज लोक उकळून पेले काय? काही काही तर तुम्ही मारले. मारले म्हणजे ऐकू ऐकू ते सांगू सांगू बिचारे गेले. पण तुम्ही पुराणामध्ये वर्णन आलं, नवरदेव घोड्यावर का बसतो? नवरदेवाला गावामध्ये येईपर्यंत जरी फॉर्च्युनर न आला तरी गावात आल्यानंतर तो घोड्यावर का बरं? पुराणामध्ये याची कथा आली. म्हणले सूर्य भगवंताचा विवाह संध्या नावाच्या कन्येबरोबर झाला. सूर्याच्या पत्नीचं नाव काय? संध्या, जिला आपण रात्र म्हणतो. ही कोणी? सूर्याची. असं